अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। प्रसादाच्या नारळ खाण्यासाठी अस्वलांचा थेट महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश, घटना सीसीटीव्हीत कैद। बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शेवली आणि डोंगर खंडाळा ही गावं ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागून आहेत। गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली श्वापद ये-जा करत असतात, मात्र आता तर हद्दच झाली। एक मादा अस्वल आणि तिची 3 पिल्लं थेट डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज संस्थानच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय। काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती। पिण्यासाठी मुबलक पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्या कारणाने या ठिकाणी ती आली असावी असा ग्रामस्थांचा अंदाज आहे। परंतु या मंदिरावर भक्तांची बरीच रेलचेल असते, अर्थातच वर्दळ असते, आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जंगली प्राणी आणि त्यातही अस्वल आलं अशा कारणामुळे सध्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांच्याकडून होते। डोंगर शेवली येथील सोमनाथ महाराज संस्थान मंदिरामध्ये काल रात्री 9च्या सुमारास एक मादा अस्वल व तिचे 3 पिल्ले गाभाऱ्यापर्यंत मुक्त संचार करताना आढळून आले। यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे। या अगोदरही डोंगर शेवलीमध्ये एका शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे, तसेच अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत। यामुळे या अस्वलांचा वन विभागाने लवकर बंदोबस्त करावा। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।